नाशिक शहरातील इंद्रनगर परिसरातील कलाकार ऐश्वर्या अवसरकर हिने पुन्हा एकदा मोहरीवर शिवरायांची प्रतिकृती साकारली आहे। ऐश्वर्या अवसरकर हिने आतापर्यंत गहू, तांदूळ तसेच शेंगदाण्याच्या दाण्यावरती अतिशय सूक्ष्म असे सुंदर चित्र साकारले आहे। त्यातच आता मोहरीच्या दाण्यावर छत्रपती शिवरायांचे चित्र ऐश्वर्या हिने साकारून अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना दिली। जगभरातील सूक्ष्म वस्तूंवर असलेले हे पहिलेच चित्र असल्याचा दावा सूक्ष्म चित्रकार ऐश्वर्या अवसरकर यांनी केला आहे। नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी प्रसाद गायकवाड आणि वृत्तवाहिनीचे मुख्य संचालक संपादक विश्वास लचके यांनी चित्रकार ऐश्वर्या अवसरकर यांच्याशी संवाद साधला। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत। आज आपण मायक्रो आर्टिस्ट जिचे नाव ऐश्वर्या राजेंद्र अवसरकर इंदिरानगर हिला आपण भेटणार आहोत। तर हिने आजपर्यंत बगर, रवा, मोहरी, साखर, मुगाची डाळ व इत्यादी शिवणकाम, दोरा, शेंगदाणे, गहू, तांदूळ, राजमा, पिस्ता सर्व प्रकारच्या डाळी व कडधान्य, वालपापडी यांच्यावरती तिने आजपर्यंत आर्ट केलेले आहे। तर आपण जाणून घेऊया तिच्याकडनंच की आजपर्यंत तिने कसं केले हे। नमस्कार, मी ऐश्वर्या अवसरकर। मी सूक्ष्म चित्रकार म्हणून मला ओळखले जाते नाशिकमध्ये आणि मला छोट्या छोट्या गोष्टीवरून ड्रॉइंग काढता येते। कडधान्य झालं किंवा रवा झाला, बारीक मोहरी झाली, म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टीपासून शेंगदाणेपर्यंत मी सर्व ड्रॉइंग काढते। रवा, भगर, मोहरी, साखर, मूग डाळ किंवा शिवणकामचा जो दोरा असतो बारीक त्याच्यावर सुद्धा मी ड्रॉइंग काढते। गहू, तांदूळ, राजमा, पिस्ता सर्व प्रकारचे कडधान्य किंवा डाळी त्याच्यावर मी ड्रॉइंग काढते। काही पत्रकारांना आजपर्यंत वाटले आहे की ती विदाउट दुर्बीण किंवा लेन्सने करू शकत नाही, तर आपण तिच्याकडे जाणून घेऊया त्यांनी कसं शक्य केलं ते। मी मी लहान होती 7वीला असताना, तर तेव्हा मी म्हणजे असंच एकदा ट्राय केलं की आपण छोट्या याच्यावर काढू, म्हणजे ड्रॉइंग काढू, तर तेव्हा ते जमलेलं। पण आत्ता परत मी एकदा असंच ट्राय केलेलं, तर मी शिवाजी महाराजांचं काढलं होतं बारीक चित्र आणि गहूवर पण एक कृष्ण काढला होता, पण तो सक्सेस झाला। तर मग तेव्हापासून मी ठरवलं की नाही, आपल्याला हे जमणार बारीक बारीक गोष्टी। ही कल्पना तुम्हाला कशी सुचली व तुम्ही याची सुरुवात कशी केली? मी छोटी होती तेव्हापासून मला लहानपणापासून आवड होतीच, तर मी लहान असताना ड्रॉइंगचं म्हणजे ड्रॉइंग काढायची किंवा मेहंदीचं वगैरे आवड होती, रांगोळीची आवड होती। याची सर्व मला आवड असल्यामुळे मी पुढे हे प्रयत्न हे। आजपर्यंत तुम्ही एवढं बारीक काम केले, तर तुम्हाला काय अडचणी आल्यात का याच्यामध्ये? नाही, अडचण तर काही नाही आली। छोट्या छोट्या म्हणजे मला आवड होती ड्रॉइंग, पण डोळ्यांना काही त्रास वगैरे? डोळ्यांना पण काही त्रास नाही, काहीच नाही, म्हणजे मला चष्मा सुद्धा नाही, मी तर सांगते आज। आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये कधीपासून आहात? या क्षेत्रापासून तर 7वीपासून तर मला ड्रॉइंगची आवड होती आणि मग हळूहळू ती समजायला लागलं की नाही, आपल्याला ह्या ड्रॉइंग आवडतं म्हणजे किंवा येतं, तर त्याच्यामुळे जिल्ह्यात नाही तर राज्यात नाही, आणि आज जिल्ह्यात नाही तर राज्यात किंवा परदेशात पण तिच्या चर्चा चालू आहे। प्रत्येक लोकशाही न्यूजमधून त्यांना चॅनलला माहिती देण्यासाठी बोलवत आहे की त्यांनी हे काम कसं केलं। आज महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात व परदेशातही तिला तिच्या कलेची प्रदर्शनात दाखवण्यासाठी बोलवणं चालू आहे। तर आपण तिच्याकडनं जाणून घेऊया की तिला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव दाखल झाल्यानंतर तिला कसं वाटतं आहे। मी आता पहिले तर इंडिया रेकॉर्ड केलं, नंतर वर्ल्ड रेकॉर्ड, नंतर गिनीज रेकॉर्डचं पण मी केलेलं। पण मी आता तुम्हाला एक आनंदाची बातमी देणारच आहे नक्की, सर्वांना एक उत्सुकता राहील बुवा असं नाशिकवाल्यांना, तर मी नक्की। आणि मला नाशिकचं नाव पूर्ण 7 समुंदर पार न्यायचं आहे आणि माझा खूप प्रयत्न चालू आहे की माझं ते नाव झालंच पाहिजे। आणि तुमचा तर आशीर्वाद आहे, सर्वांचं नाशिककरांचं खूप आभार मानते मी। नाशिक लोकशाही न्यूजमध्ये माहिती दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन व धन्यवाद। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।